हॅलो बच्चो, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल गणिताचा बादशाह. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइज 1.2 आपण स्टार्ट केलेली, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, तर आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची कशाची, x³ - x² + x + 46 इफ x = 2 + 3i. आता याला आपण दोन पद्धतीत सॉल्व करू शकतो. एक मी बोर्डवर सॉल्व करून दिला आणि दुसरी एक मेथड आहे, एक्सची व्हॅल्यू एक्स जागा पुट करून याला सिम्प्लिफाय करायचं. परंतु आपण ही मेथड इझी ह्या मेथडने सॉल्व करूया. तर बघा मी काय लिहिलेले, जे दिलेले एक्सची व्हॅल्यू 2 + 3i ती मी काय केली, एज इट इज घेतली. प्लसचा 2 लेफ्ट साईडला काय मायनसचा झाला. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. ह्याचं एक्सपान्शन करताना आपण एक फॉर्म्युला यूज केला, x - 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला काय, a² - 2ab + b². त्या फॉर्म्युल्यानुसार हे पाहायचं एक्सपान्शन झालं. 3² 9 आणि i² ॲज इट इज. x² ॲज इट इज -4x ॲज इट इज +4 ॲज इट इज 9 ॲज इट इज. i² ची व्हॅल्यू -1 असते, -1 × 9 -9. हे पहा, i² = -1. x² - 4x + 4 मायनसचा 9 लेफ्ट साईडला प्लसचा झाला. आता 4 + 9 13. नाव डिवाइड x³ - x² + x + 46 बाय x² - 4x + 13 वी गेट. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला डिवाइड करायचं आहे ह्या इक्वेशनने. पण डिवाइड आपण दोन पद्धतीने करतो, एक उभ्या पद्धतीने, एक आडव्या पद्धतीने. तर पहा ही उभी पद्धत डिव्हिजन करण्याची. तुम्ही 7th 8 किंवा 6th 7th 8ला हे असे डिव्हिजन केलेले, त्याच पद्धतीने डिव्हिजन करायचं. परंतु हे इक्वेशनचं डिव्हिजन आहे, नंबरचं नाही. मग बघा कसं डिव्हिजन करायचं. तर हे दिस डिवायडेड बाय दिस. तर कसं डिव्हिजन करायचं, इथे x² आहे, इथे x³ आहे. मग x³ आणण्यासाठी ह्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं x ने. मग ज्याने मल्टिप्लाय करायचं ते लिहिला मी इथे x. मग बघा x × x² x³, x × -4x -4x², x × 13 13x. हा x ने मल्टिप्लाय केलं याला, म्हणून इथे x लिहिला. आता इथं सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन करताना हे मायनस प्रत्येकाला दिलं, हे मायनस मायनस प्लस झालं, हे प्लस × मायनस मायनस झालं. तर x³ प्लसचा आणि मायनसचा कॅन्सल झाला. बघा पेन आणि सांगतो मी तुम्हाला, हा मायनस आणि हा प्लस कॅन्सल झाला. आता ह्या 1x³ मधनं 4x³ जर सबट्रॅक्ट केले तर 3x² राहिला. आणि 1x + 13 x मधनं 13x सबट्रॅक्ट केले तर -12x झाला. आणि हा ॲज इट इज खाली घेतला मी 46. आता परत इथं 3x² आहे, मग इथं तर ऑलरेडी x² आहे. मग इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3x² होईल. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, ज्याने मल्टिप्लाय करायचं ते इथं लिहायचा, +3 लिहिला. 3 ने मल्टिप्लाय करतो, 3 × x², 3x². ठीक आहे, हे ॲज इट इज 3x², 3 × -4x -12x, 3 × 13 39. परत ह्याची सबट्रॅक्शन करायची. हा प्लस हे मायनस कॅन्सल झालं, हा प्लस मायनस कॅन्सल झालं. 46 मधनं 37 सबट्रॅक्ट केल्यावर 39 सबट्रॅक्ट केल्यावर 7 राहिला. काय राहिला, 7. बाय डिव्हिजन अल्गोरिदम वी हॅव. मग आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो होतो 8, 9, 10ला. डिव्हिडंट = डिवायझर × कोशंट प्लस रिमाइंडर. मग हा जो असतो ह्याला रिमाइंडर म्हणतात, हा जो असतो ह्याला डिव्हिडंट म्हणतात. आणि डिवायझर कोणता, हा डिवायझर झाला, हा डिवायझर. आणि कोशंट कोणता, तर हा कोशंट झाला, कोशंट. रिमाइंडर माहिती आहे तुम्हाला, हा रिमाइंडर. या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्यात आपल्याला इथं पुट करायच्यात. हे पहा, डिवायडंट = डिवायझर × कोशंट प्लस रिमाइंडर. मग आपल्याला हिची व्हॅल्यू माहिती आहे, ह्या टोटल हिची व्हॅल्यू काय काढलेली आपण, हे पहा = 0. मग इथे 0 पुट केला आपण. 0 × दिस ब्रॅकेट 0 आणि 0 + 7 7. युअर आन्सर इज 7. इट इज व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट क्वेश्चन घेऊया लगेच आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय लिहिलं आहे मी, 2x³ - 11x² + 44x + 27 इफ x = 25/3 - 4i. आता ही एक्सची व्हॅल्यू दिलेली, एक्सची व्हॅल्यू जी दिलेली ती ॲज इट इज घेऊ आपण. बघा सोल्युशनमध्ये काय दिली, एक्सची व्हॅल्यू x = 25 / 3 - 4i. आता याला सिम्प्लिफाय करू आपण. x = 25 / 3 - 4i इंटू याचा आपण काय करूया आता, रॅशनलायझेशन म्हणजेच मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय आणि डिवाइड करू. 3 + 4i / 3 + 4i. x = 25 × 3 + 4i डिवायडेड बाय. आता पहा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, डिनॉमिनेटरचा जर मल्टिप्लिकेशन केला तर a - b × a + b फॉर्म्युला माहिती आहे. a - b × a + b फॉर्म्युला काय असतो, a² - b² असा फॉर्म्युला असतो. मग त्या फॉर्म्युल्यानुसार याचा 3² - 4i². x = 25 3 + 4i डिवायडेड बाय 3² 9 4² 16 आणि i² ची व्हॅल्यू -1 मायनस × मायनस प्लस. x = 25 3 + 4i डिवायडेड बाय 9 + 16 25 25 कॅन्सल. x = 3 + 4i प्लसचा 3 लेफ्ट साईडला मायनसचा होईल. x - 3 = 4i. आता पहा ह्याला सिम्प्लिफाय करू, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स. x - 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर = 4i ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचं एक्सपान्शन करायचं. ह्याचं एक्सपान्शन कसं करणार, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर, a² - 2ab + b². त्या फॉर्म्युल्यानुसार याला सॉल्व करूया. x² - 3 × 2 = 6 6x + 9 3² 9 = 4² 16. i² ची व्हॅल्यू -1 मायनस × 16 -16. आता हा x² ॲज इट इज -6x ॲज इट इज +9. हा मायनसचा 16 लेफ्ट साईडला आल्यावर +16 = 0.
एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 25 9 प्लस 16 25 इज इक्वल टू 0 कॉल्ड इक्वेशन 1. आता डिव्हिजन करूया आपण. बघा त्याला डिवाइड करूया. कशाने डिवाइड करायचं आहे? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 25 ह्यानी डिवाइड करायचं आहे. कशाला डिवाइड करायचं आहे? तर बघा 2x क्यूब मायनस 11x स्क्वेअर प्लस 44x प्लस 27 ह्याला डिवाइड करायचं आहे. तर बघा आता डिव्हिजन कसं करायचं इक्वेशनचं. इथे एक्स क्यूब आहे, 2x क्यूब आहे. इथं 2x क्यूब आणण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 2xने मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघा 2x इंटू एक्स स्क्वेअर 2x क्यूब 2x इंटू मायनस 6x मायनस 12x स्क्वेअर 2x इंटू 25 50x आणि ह्यांची काय करतो आपण सबट्रॅक्शन. हे मायनस मायनस इंटू मायनस प्लस हे मायनस हे प्लस मायनस कॅन्सल. आता हे 12x स्क्वेअरमधनं प्लसच्या 12x स्क्वेअरमधनं 11x स्क्वेअर सबट्रॅक्ट केले x स्क्वेअर राहिले. 44xमधनं 50x सबट्रॅक्ट करा किती राहील मायनस 6x आणि हे ॲज इट इज घेऊ आपण खाली प्लस 27. आता इथे x स्क्वेअर आहे, इथे x स्क्वेअर आहे. मग कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 1ने. हे 1ने मल्टिप्लाय केलं 1 इंटू x स्क्वेअर 1 इंटू मायनस 6x मायनस 6x 1 इंटू 25 आणि यांची सबट्रॅक्शन. हे मायनस सगळ्याला अप्लाय करायचं. मायनस इंटू प्लस मायनस 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 प्लस मायनस प्लस मायनस कॅन्सल प्लस मायनस कॅन्सल 27मधनं 25 सबट्रॅक्ट करा किती राहतील 25 26 27 2. मग बघा आता हा रिमाइंडर, हा क्वोशंट, हा डिव्हिडंड आणि हा डिवायझर. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे. काय इक्वेशन माहिती आहे? डिवायडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. डिवायडंट काय आहे? 2x क्यूब मायनस 11x स्क्वेअर प्लस 44x प्लस 27 इज इक्वल टू डिवायझर x स्क्वेअर मायनस 6x प्लस 25 इंटू क्वोशंट. व्हॉट इज क्वोशंट? 2x प्लस 1 प्लस रिमाइंडर यानी की 2. मग आपल्याला ह्याची व्हॅल्यू माहिती आहे कशाची? डिवायझरची म्हणजेच ह्याची 0 इंटू 2x प्लस 1 प्लस 2 आणि ब्रॅकेटमध्ये लिहू आपण बिकॉज कशावरून? फ्रॉम 1 वरून इज इक्वल टू 0 इंटू दिस ब्रॅकेट 0 प्लस 2 इज इक्वल टू 0 प्लस 2 2. दिस इज युअर आन्सर. इट इज व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट क्वेश्चन x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस x प्लस 22 इफ x इज इक्वल टू 5/1 मायनस 2i. तर बघा सुरुवातीला आपण काय करूया परत दिलेली एक्सची व्हॅल्यू घेऊया आणि त्याला सिम्प्लिफाय करू. सोल्युशन काय? एक्सची व्हॅल्यू x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 1 मायनस 2i. x इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 1 मायनस 2i. आता याचं काय करूया आपण याच्या रॅशनलाइज करू. म्हणजेच काय करायचं तर 1 प्लस 2i डिवायडेड बाय 1 प्लस 2i. तर याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं मी म्हणजे कॉन्जुगेट गेलो आपण. x इज इक्वल टू 5 इंटू 1 प्लस 2i डिवायडेड बाय कॉन्जुगेट कसा घ्यायचा तर जे डिनोमिनेटरला 1 मायनस 2i तिथं मायनस असेल तर प्लसने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. तर 1 प्लस 2i आणि 1 प्लस 2i ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. आता डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरचं केलं आपण. आता डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय येईल? a मायनस बी इंटू a प्लस बी फॉर्म्युल्यासारखं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर मायनस 2i स्क्वेअर फॉर्म्युला यूज केला. कोणता फॉर्म्युला तर मी सांगितलं आहे तुम्हाला. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला लिहायचं a प्लस बी इंटू a मायनस बी. 5 ॲज इट इज 1 प्लस 2i डिवायडेड बाय 1 स्क्वेअर 1 2 स्क्वेअर 4 आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस प्लस. x इज इक्वल टू 5 इंटू 1 प्लस 2i डिवायडेड बाय 1 प्लस 4 5 कॅन्सल. x इज इक्वल टू 1 प्लस 2i प्लसचा 1 लेफ्ट साईडला मायनसचा होईल. x मायनस 1 इज इक्वल टू 2i. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड दोन्ही साईडचा स्क्वेअर करू आपण. x मायनस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2i होल ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचं एक्सपान्शन करायचं. कोणता फॉर्म्युला यूज करायचा? a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. करा फॉर्म्युला यूज. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू 4 मायनस 4 मायनसचा 4 लेफ्ट साईडला प्लसचा होईल. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस 4 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0 कॉल्ड इक्वेशन 1. आता ह्या इक्वेशनने डिवाइड करू आपण. कशाला? दिलेल्या इक्वेशनला ज्याने डिवाइड करायचे त्या दिली आपण. x स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 कशाला डिवाइड करायचं आहे तर x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस x प्लस 22ला. आता हे डिव्हिजन कसं करायचं बघा इक्वेशनचं.
आता यांचं डिव्हिजन करताना हा एक्स क्यूब आहे, तर इथे एक्स क्यूब पाहिजे. मग ह्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? एक्सने. ज्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे ते इथं लिहायचं. मग एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, एक्स इंटू -2x -2x स्क्वेअर, एक्स इंटू 5x प्लस, आता हे पुढचं लिहायची गरज नाही. ठीक. आता ही सबट्रॅक्शन मायनस इंटू प्लस मायनस 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 प्लस मायनस प्लस मायनस कॅन्सल. 2x स्क्वेअरमधनं 1x स्क्वेअर सबट्रॅक्ट केल्यावर x स्क्वेअर राहिला. दोन्ही मायनस असल्यामुळं -x आणि -5x -6x आणि हा वरून ॲज इट इज घ्यायचा +22. आता पहा इथं काय आहे? एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे. मग कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? +1ने. 1 इंटू एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर, 1 इंटू -2x -2x, 1 इंटू 5. आता काय करायचं? सबट्रॅक्शन मायनस 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 प्लस मायनस प्लस मायनस कॅन्सल. 2x मधनं 6x सबट्रॅक्ट केल्यावर 4x आणि 5मधनं 22 सबट्रॅक्ट करायचे म्हणजे किती राहतील? 17, 18, 19, 20, 21, 22, 17 म्हणजे मायनस नाही बरोबर ना, +17, 17. 22मधनं 5 गेल्यावर किती राहिले? 17 राहिले. हा रिमाइंडर बाकी. ओके. आता बघा काय लिहिणार आपण? तोच परत डिवाइडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. डिवाइडंट, व्हॉट इज डिवाइडंट? एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 22 इज इक्वल टू डिवायझर एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 5 इंटू कोशंट. व्हॉट इज कोशंट? x प्लस 1 प्लस रिमाइंडर 4x प्लस 17. नाव हिअर 0 इंटू x प्लस 1 प्लस 4x प्लस 17. 0 into this 0, 0 plus 4x plus 17 is equal to 0 in plus this 4x plus 17. But here something mistake. I think x ची व्हॅल्यू आपल्याला पुट करावं लागणार आहे x च्या जागेवर कदाचित इथून. लेट्स चेक करू आपण. एकच मिनिट. मिस्टेक कुठे झाली लक्षात आलं का? मिस्टेक इथं झालेली. हे पहा एक्स स्क्वेअर आणि हा +2x स्क्वेअर आहे, दोन्हीची ॲडिशन आहे. मी मायनस कन्सिडर केलं आणि सबट्रॅक्शन केली, तर दोन्ही प्लस असल्यामुळे यांची ॲडिशन होईल 3x स्क्वेअर. आता आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचे सगळ्याला म्हणून इथं 3 लिहायचं आहे. 3 इंटू x स्क्वेअर 3x स्क्वेअर, 3 इंटू 2x 6x, 3 इंटू 5 5 3 15, हे पहा 15. आता ही सबट्रॅक्शन जर केली आपण ते प्लस मायनस कॅन्सल 22मधनं 15 गेले, किती राहिले? 7. तर 7 राहिला पाहिजे रिमाइंडर. मग इथं रिमाइंडरच फक्त चेंज करू आपण. 7 is equal to 0 plus 7 is equal to 7. This is your answer. Now next question number 4. बोर्डवरती लिहितो पहिल्यांदा. Where is question number 4? तर बघा क्वेश्चन नंबर 4. x⁴ plus 9x³ plus 35x² minus x plus 4 if x is equal to -5 plus √-4. सोल्यूशन. एक्सची व्हॅल्यू काय दिलेली? x is equal to -5 plus √-4. x is equal to -5 plus √ मी -4ला असं लिहू शकतो -1 × 4 -4 x is equal to -5 हे √ आपण मल्टिप्लिकेशनमध्ये सेपरेट देऊ शकतो. √-1 × √4. x is equal to -5 प्लस √-1ची व्हॅल्यू i असते, आयोटा i इंटू आणि 4चं स्क्वेअर रूट 2. तर ह्याला 2i असं लिहू आपण. 2i मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. x मायनसचा 5 लेफ्ट साईडला प्लसचा 5 इज इक्वल टू 2x. सॉरी 2i. नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा स्क्वेअर करू आपण. x + 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2i स्क्वेअर. ह्याचं एक्सपान्शन करायचं आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b स्क्वेअर. त्या फॉर्म्युल्याचा यूज करून याचं एक्सपान्शन करा. x² + 10x + 25 इज इक्वल टू 2i स्क्वेअर 4i स्क्वेअर. i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजेच -4 झाला. x² + 10x + 25 + 4 इज इक्वल टू 0. मायनसचा 4 लेफ्ट साईडला प्लसचा झाला. x² + 10x + 25 + 4 29 इज इक्वल टू 0. हेअर इक्वेशन 1. आता आपण डिव्हिजन करूया. बघा ज्यांनी डिवाइड करायचं ते आधी लिहितो आहे. x² + 10x + 29 √x⁴ plus 9x³ plus 35x² minus x plus 4. बघा डिव्हिजन कसं करायचं. आता इथे x⁴ आहे म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय x² ने करावं लागेल. x² × x² x⁴ x² × 10x 10x³ x² × 29 29x². ओके. सबट्रॅक्शन मायनस
मायनस मायनस प्लस मायनस कॅन्सल 9x क्यूबमधनं 10x क्यूब सबट्रॅक्ट करा मायनस x क्यूब राहील 35x स्क्वेअरमधनं 29x स्क्वेअर सबट्रॅक्ट करा किती राहील 6x स्क्वेअर वरून घेतला मायनस x एक घ्यायची व्हॅल्यू. आता परत आपल्याला x क्यूब मायनस x क्यूब आणण्यासाठी आपल्याला मायनस एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल. मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब मायनस एक्स इंटू 10x मायनस 10x स्क्वेअर मायनस एक्स इंटू 29 मायनस 29x मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस हा प्लसचा मायनसचा कॅन्सल 10x स्क्वेअर प्लसचा आणि प्लस म्हणजे दोन्हीची ॲडिशन होईल 16x स्क्वेअर हा प्लसचा 29x मधनं एक सबट्रॅक्ट केला तर 28x येईल आणि वरून घ्या 4. नाव आता इथे x स्क्वेअर आहे म्हणजे 16ने मल्टिप्लाय करावं लागेल 16 इंटू एक्स स्क्वेअर 16x स्क्वेअर 16 इंटू 10x 160x 16 इंटू 29 किती 29 इंटू 16 साई 9 54 5 साई 2 12 5 6 7 17 0 9 2 4 16 6 3 1 4 म्हणजे 464. परत त्यांची सबट्रॅक्शन मायनस 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 प्लस मायनस कॅन्सल. आता सबट्रॅक्शन करताना 160मधनं 28 जर सबट्रॅक्ट केले 0मधनं 8 जातात का नाही 10मधनं 8 गेले 2 3 3 6मधनं 3 गेला 3 1ला 1 परंतु मोठ्या संख्या लहान संख्येतून मोठी संख्या म्हणजे मायनस 132 आणि इथं मायनस 460 इथं एक्स लिहायचं राहिलं एक्स. एक मिनिट डाऊट यायला आपण चेक करूया काय मिस्टेक आहे का तर करेक्ट आहे मला वाटलं मोठी नंबर आलेत म्हणजे काय मिस्टेक झाली काय तर बरोबर आहेत आपण. तर बघा आता हा रिमाइंडर आहे हा डिवायझर आहे हा डिवायडंट आहे हा क्वोशंट आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. मग आता आपण लिहूया याला डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. What is dividend? X raised to 4 plus 9x cube plus 35x square minus x plus 4 is equal to divisor. What is divisor? X square plus 10x plus 29 into quotient. What is quotient? X square minus x plus 16. रफ करतो ये मी प्लस रिमाइंडर. What is remainder? minus 132x plus minus 460 इज इक्वल टू. आता आपल्याला नेमकं डिवायझरची व्हॅल्यू माहिती आहे. डिवायझरची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये काय आहे 0 इंटू एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 16 मायनस 132x मायनस 460 0 इंटू दिस 0 म्हणजेच काय राहिलं तर मायनस 132x मायनस 460. आता इथे एक्सची व्हॅल्यू पुट करू. एक्सची व्हॅल्यू कशावरून पुट करायची हे पहा इथे दिलेली ही एक्सची व्हॅल्यू ही एक्सची व्हॅल्यू आपण इथं पुट करूया एक्सच्या जाग्यावर मायनस 132 इंटू मायनस 5 प्लस 2i मायनस 460. आता हे मल्टिप्लिकेशन मायनस इंटू मायनस प्लस 5 2 10 0 कॅरी 1 5 3 15 1 16 6 कॅरी 1 5 1 5 5 1 6 परत इथं डबल करायचं आहे प्लस इंटू मायनस मायनस 2 2 4 3 2 6 1 2 i मायनस 460 इज इक्वल टू 660मधनं 460 सबट्रॅक्ट करा किती राहतील 200 मायनस 264i. दिस इज युअर आन्सर. आता क्वेश्चन 5 मधला लास्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 5 मधला 5 बोर्डवरती लिहितोय. तर बघा क्वेश्चन नंबर 5 मधला 5 बोर्डवरती लिहिला आहे मी. काय आहे क्वेश्चन 2x raised to 4 plus 5x cube plus 7x square minus x plus 41 if x is equal to -2 minus √3i. तर ही एक्सची व्हॅल्यू दिली आणि हे इक्वेशन दिले. बघा मग ह्याला कसं सॉल्व करायचं. सोल्युशन दिलेली एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज घेऊ आपण x is equal to -2 minus √3i. आता हा मायनसचा 2 लेफ्ट साईडला प्लसचा होईल x plus 2 is equal to minus √3i. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड दोन्ही साईडचा स्क्वेअर करू आपण. x plus 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस √3i होल ब्रॅकेट स्क्वेअर. लेफ्ट साईडचा स्क्वेअर करताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. तो फॉर्म्युला यूज करू आपण. x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होतो स्क्वेअर रूट कॅन्सल 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 3 इंटू -1 -3 मायनसचा 3 लेफ्ट साईडला प्लसचा होईल इज इक्वल टू 0. x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 3 7 इज इक्वल टू 0 कॉल्ड इक्वेशन
1. आता डिव्हिजन करू आपण. बघा, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 कशाला डिवाइड करायचं आहे, तर 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x² मायनस x प्लस 41. आता हे डिव्हिजन करताना इथं 2x⁴ आहे, मग इथं पण 2x⁴ आलं पाहिजे, अशा ह्याने मल्टिप्लाय करायचं. मग इथं आपण 2x² ने जर मल्टिप्लाय केलं तर 2x⁴ येते. बघा, 2x² इंटू x², 2x⁴, 2x² इंटू 4x 8x³, 2x² इंटू 7 7 2 14 x². ओके, इथपर्यंतच. मायनस 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 प्लस मायनस कॅन्सल. 5 मधनं 8 सबट्रॅक्ट करायचे आहेत आपल्याला. 5 6 7 8 म्हणजेच -3x³. 7 मधनं 14 सबट्रॅक्ट करायचे आहेत म्हणजे -7x². आणि हा -x घेतला आपण, हा एक व्हॅल्यू घ्यायची. आता -3x³ आलं पाहिजे, कशाने मल्टिप्लाय करणार मग इथं, -3x ने मल्टिप्लाय करणार. -3x इंटू x² -3x³, -3 इंटू 4 4 त्रिक 12 -12x², -3x इंटू 7 7 त्रिक 21 -21x, माइनस माइनस प्लस माइनस माइनस प्लस माइनस माइनस प्लस प्लस और माइनस कॅन्सल. आता 12x² मधनं 7x² सबट्रॅक्ट करायचे आहेत, किती राहतील, 5x². त्याच्यानंतर 21 मधनं 1 गेला म्हणजे 20x, आणि वरून घेऊ आपण हा 41. आता कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने, प्लस 5. 12 मधनं 6 गेला 6, हां बरोबर आहे. हां, आता बघा 5 ने मल्टिप्लाय करायचे. 5 इंटू x², 5x², 5 इंटू 4x 20x, 5 इंटू 7 35, मायनस 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 प्लस और मायनस कॅन्सल, प्लस और मायनस कॅन्सल. 41 मधनं 35 सबट्रॅक्ट करा, किती राहतील, 41 मधनं 35 गेले, 6, रिमाइंडर इज 6. मग आपल्याला माहिती आहे काय, डिव्हिजनचा अल्गोरिदम, डिवाइडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हाँ, डिवाइडर, व्हाट इज डिवाइडंट, 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x² माइनस x प्लस 41 इज इक्वल टू डिवाइजर x² प्लस 4x प्लस 7 इंटू क्वेश्चंट, व्हाट इज क्वेश्चंट, 2x² माइनस 3x प्लस 5 प्लस रिमाइंडर 6 इज इक्वल टू. आता हा डिवायझर म्हणजेच काय आहे, तर याची व्हॅल्यू 0 आहे. फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून आपण 0 लिहिली. 2x² माइनस 3x प्लस 5 प्लस 6 इज इक्वल टू 0 इंटू दिस ब्रॅकेट 0 प्लस 6, 0 प्लस 6 6, दिस इज युअर आन्सर. तर आन्सर काय आलं, 6. कधी, एक्सची ही व्हॅल्यू असताना ह्या इक्वेशनचं आन्सर 6 आलं. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर इथं एक्सरसाइज 1.2 खतम झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढची एक्सरसाइज सुरू करूया. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.